मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांची भर पावसात लक्षवेधी पदयात्रा व करण्यात आले लाक्षणिक सत्याग्रह आंदोलन. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती व टेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने संवैधानिक व अत्यंत शांततेने केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 जुलै 2024 रोजी भर पावसामध्ये मायबाप ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा व लाक्षणिक बैठे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हाभरातून पावसाची तमानं बाळगता 4 ते 5 हजार ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यातील प्रमुख मागण्या म्हणजे जागतिक व आपल्या देशातील इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठांचे वय हे 60 वर्ष ग्राह्य धरावे, ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. खरं म्हणजे एवढी पाण्याची चळधार पाणी असताना सुद्धा 15 ते 20 हजार ज्येष्ठ नागरिक आज जमा झाले. म्हणजे खरे गरीब आणि गरजवंत लोक आहेत. त्यांच्यासाठी मागण्या आमच्या अशा आहेत की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण त्यांनी तंतोतंत पालन करावं शासनानं. दुसरं म्हणजे 2007चा कायदा, 2010चे नियम आणि 2013चा कायदा हा पण त्यांनी तंतोतंत मान्य केलेला आहे, तो तंतोतंत अंमलात आणावा. आमचा तिसरा मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांनाच तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजना आणली, लाडके भाऊ म्हणून योजना आणली, अशा अनेक योजना तुम्ही आणताय. पण मायबापाला सोडून देऊन तुम्ही दुसऱ्या कितीही योजना जर आणल्या, मुळात म्हणजे मायबाप म्हणजे आपलं एक वृक्षाचं बूड आहे आणि त्याच्यावरती हे फांद्या आहेत. जर बूडच जर गेलं तर फांद्या राहतील कशा आणि फळं मिळतील कसे तुम्हाला. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की 3,500 रुपये महिना यांना मानानं जगण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य त्यांचं आनंदानं घरीच गोकुळातच त्यांचं जावं म्हणून त्यांना द्यावं. इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातही अंमलात आणावं. आणि चौथी गोष्ट आहे की प्रत्येक योजना 65 वर्षाच्या वर म्हणता येते आणि त्यांना अनेक सर्टिफिकेट लावा, असं जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे. कारण 60 वर्षाच्या वय हे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे. भारतातही अनेक राज्यामध्ये 60 वर्षच आहे, पण महाराष्ट्रामध्येच फक्त केवळ 65 वर्ष म्हटलं जातं. आणि केंद्र शासनाने सुद्धा रेल्वेचा जी सुविधा केलेली आहे ते सुद्धा त्यांनी 65 वर्षाच्या वरच्या केली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. तर त्यांचं 60 वर्ष ग्राह्य धरून 60 वर्षापासून वरच्या सगळ्या योजना अंमलात आणा. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक आहोत. म्हणजे नवरा बायको, माय बाबा, आजोबा आजी हे 4 प्रत्येक घरामध्ये आहेत. तर किमान एक म्हणजे आजोबा गेले, आजी गेली, बाबा गेले तर आई तरी आहे, किंवा आई गेली बाबा तरी आहेत. म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये 1 ते 4 ज्येष्ठ नागरिक आहोत. आमची एकूण जनसंख्येच्या 18% जनसंख्या आमची ज्येष्ठांची आहे. आम्ही आजपर्यंत निष्प्रभपणे निरपेक्षपणे मतदान केलेलं आहे. अनेक सरकार आम्ही आणलेली आहेत आणि अनेक सरकारं गेलेलीही बघितलेली आहेत. आता ह्याही येतात म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की तुम्ही आमचं वय 60 वर्षच धरा आणि आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा. अन्यथा आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा मार्ग पत्करावा लागेल. आम्हाला कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला न आणायचं हे आम्ही एवढे पोक्त आहोत, माहिती आहे, अनुभवी आहोत. आणि म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेगळं आमचं खास ज्येष्ठ नागरिकासाठी धोरण आखावं. आणि आमची फेस्कॉम संघटना जी आहे गेली 40 वर्षापासून झगडते आहे, पण अजूनही शासन म्हणावं तेवढं सकारात्मक पाऊल उचलत नाही. तर म्हणून आम्हाला विनंती आहे आमची शासनाला, पुनश्च एकदा केंद्र शासनालाही विनंती आहे, राज्य शासनालाही विनंती आहे की आम्हाला महिन्याला 3,500 रुपये इतर राज्याप्रमाणे मानधन द्यावं आणि आम्हाला घरातच, आम्हाला वृद्धाश्रम नको, आम्ही घरातच चांगल्या आनंदानं जगू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक संघ. मी हे बघतो की जे कायदे कानून जे गव्हर्नमेंटने ठरविलेले आहे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जे चाललं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण चालावं आणि टाईमशीर चालावं.
म्हणजे माणूस लढून लढून थकून जाते आणि शासन गव्हर्नमेंट काय करत नाही, हे चुकीची गोष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशासाठी लई बलिदान दिलेलं आहे. म्हणजे 60 वर्षाची जी गोष्ट आहे, 60 वर्षानंतर रिटायरमेंटची जी गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं काढलेली आहे, त्याचप्रमाणे सगळी त्यांना सुविधा भेटाव आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सारखं त्यांना पैसे भेटाव, हे सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नम्र विनंती करतो. किसान जन आंदोलन प्रेसिडेंट भारतच्या वतीनं यांना पाठिंबा देतो आणि यांना जिंकून 1 किंवा 2 महिन्यात 100% आणल हे खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.